आपल्यासोबत आज आपल्याला भेटलेत, आपल्या जोगेश्वरी बीचला जॉईन झाले ते अजय भाऊ. तुम्ही कदाचित त्यांना ओळखतच असाल, नसेल ओळखत तर माहिती पडेलच. तर कसं वाटलं? अरे एकदम धमाल एक्सपिरियन्स होता. आज मला वाटलं की खरंच मी काळाचौकी लालबागमध्ये आलो आहे. जोगेश्वरी बीचला ऐकल्यानंतर पाय थंड नाही राहू शकत. नमस्कार, कशा सगळे ठीक आहेत ना? मी सँडी मोरे, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे डायरेक्ट बसमधनं करतो का, कारण की अगर तुम्ही आपला मागचा ब्लॉग बघितला असाल तर माहिती असेल, नसेल बघितला तर मी सांगतो, तरी जाऊन तुम्ही बघून घ्या एकदा मागचा ब्लॉग. कालचा ब्लॉग होता आमचा सातारा, म्हणजे कालचा प्रोग्राम आम्हाला साताऱ्याला होता. साताऱ्यावरनं डायरेक्ट आम्ही आलो मुंबईला बसमधूनच. आणि दुसरा ब्लॉगची सुरुवात म्हणून मी बसमधनंच करतो आहे, कारण की आम्ही घरी गेलो नाही. डायरेक्ट ब्लॉगची सुरुवात इथूनच होते. आता आम्ही पोचलोय कुठे योगेश? भारत माता मातावरून आपल्याला प्रोग्राम आहे. कुठल्या गणपतीचा? बाल गणेशचा बल्लारेश्वर काळा चौकी याचा आगमन सोहळा आहे. तर आम्ही आता पोचलोय. पप्या आपला टेम्पो घेऊन आलाय. आपल्याला भारत माता टॉकीच्या इथून आपल्याला सुरुवात आहे. आता काहीतरी 10 वाजले असतील, 10-11 वाजले. आपल्याला आरामात 3 ते 4 वाजता आपल्याला सुरुवात करायची आहे. टाईम आहे भरपूर. थोडं सामान वगैरे आहे बघा. हे आपलं ह्याच्यावरती सामान होतं लोड केलेलं. तर ते सामान काढून टेम्पोमध्ये अर्ध जे नाही पाहिजे टेम्पोमध्ये, बाकी सगळं आपलं सेटअप करायचं आहे. हातगाडी वगैरे बांधायचे आहेत. अर्धे लोक गेलेत घरी, ते पण येतील. तोपर्यंत आम्ही आता काम सुरू करतो. काय बोलतोय ब्रो? आज मचायले काय बाय? एक नंबर मचायले काय? मचाय घे ना बाय. आणि आज आहे ना भरपूर गणपतीचे आगमन पण आहेत. लास्टपर्यंत ब्लॉग बघा, तुम्हाला भरपूर आजचे आगमन बघायला भेटेल. जेवढं आपल्या बसवरती सामान होतं सगळं बसमधनं सामान काढलं आणि तिकडे आपलं हे पुणेरी आलेत, तिकडे आपला सेटअप ठेवला आहे. बस आता जाणार, सँडी आता घेऊन जाईल बस. आणि आता हातगाडी आल्यावर हातगाडी बांधायला येईल. यस भाऊ घरी जाऊन आला आणि आम्ही बसमध्येच होतो. कामाला जाऊन आला ना हा बेचारा. आपले हातगाडी आले आहेत, 3 हातगाड्या आहेत. 3 हातगाड्या आपल्याला बांधायचे आहेत. सेटअप लावून घ्यायचं आहे. थोड्या टायमानंतर मग गणपती अप्पा येतील, मग नंतर वाजवायला सुरुवात करायची. आज गर्दी पण भरपूर बघायला भेटेल. तयारी केली की नाही? तयारी हो गया मेरे को खाली मेरा स्टैंड पकड़ने के बस ऑफिस. लेकिन आज क्रॉस वाला वीडियो निकालना, स्टेट वाला खाली बहुत गिन चुन के ब्लॉग निकालेगा, जिसके ब्लॉग जाने वाले, ठीक है. लेकिन मैं रील्स के लिए अपलोड मारूंगा और वो रील निकालूंगा. सीधा तेरा सोलो ले रहे, सीधा सोलो. माझ्यासाठी काढशील ना थोडे व्हिडिओ? तेरे लिए निकालेगा मैं तेरी. ठीक आहे, थँक्यू. बस हा बघा ताडदेवचा इच्छापूर्ती. आता गणपती आला आहे बघा. ट्रॅफिक पण फुल जाम झाले. आपल्याला पुढे त्या सिग्नल पासून चालू करायचं वाजवायला. मूर्ती बघा किती मोठी आहे.
देवचारी ही दिशा, प्रेमचारी ही दिशा, देवचारी ही दिशा, भक्ती रस जरा ताजा, प्रेमचारी ही दिशा, भक्ती रस जरा ताजा, प्रेम पहाया आलो इथं वाणीला. मनीला भाव म्हणे देवा मला पा, देवशान भेटायचा नाही, देवशान भेटायचा नाही. आपलं मोस्टली थोडं वाजवून झालेलंच आहे. फक्त 5 मिनिटाचा मंडपाचे जे आलो आहे, मंडपाचे ते 5 मिनिटं मूर्ती येईल तेव्हा वाजवायचं आहे. आणि आपल्यासोबत आज आपल्याला भेटलेत, आपल्या जोगेश्वरी बीचला जॉईन झाले ते अजय भाऊ. तुम्ही कदाचित त्यांना ओळखतच असाल, नसेल ओळखत तर माहिती पडेलच. तर कसं वाटलं? अरे एकदम धमाल एक्सपिरियन्स होता. तर ओव्हरऑल तुम्ही जी स्टार्टिंगला एक ऑडिओ वापरता आणि त्याच्यानंतर ती ऑडिओ सचिन जेव्हा कॅरी फॉरवर्ड करत होते ते एक जबरदस्त वाईब असते, जबरदस्त धमाल असते. तर एक धमाल एक्सपिरियन्स झाला. आज मी एकदम मजा केली. म्हणजे इतका महिन्याचे जे शोज वगैरे कंटिन्यू चालू होते, एवढं कामाचा तेवढा तणाव होता, तो एकदम माझा एकदम रिलॅक्स झालेला आहे. आज मला वाटलं की खरंच मी काळाचौकी लालबागमध्ये आलो आहे एवढ्या दिवसानंतर. धमाल आली, धमाल. थँक्यू सो मच. अजय भाऊ नाचले पण भरपूरच. हो अरे धमाल धमाल. मी तर सचिन, तुम्ही जोगेश्वरी बीचला ऐकल्यानंतर पाय थंड नाही राहू शकत, त्याच्यामुळे ते कंटिन्यू चालूच राहतात. थँक्यू सो मच. यश काय बोलतो? दुपारपासून वाजवतोय. थकलायस की अजून अजून संपलं नाही? थोडंसं वाजवायचं अजून, फक्त थोडंच राहिलंय. रुपेश तर वरती बसून आहे, तरी रुपेश पण थकला असेलच. हां ॲक्च्युली खरं बघायला गेलं की आम्हाला झोप पण पूर्ण नाही आमची. काय बोलतो, आपली झोप पण पूर्ण नाही आणि त्यावरनं आम्ही वाजवतोय. वाजवायला मजा तर आली भरपूर, पण कसं माझं थोडाफार थकाव येतोच. आम्ही किती केलं तरी माणसंच आहेत, बरोबर ना. तर थकलोय, बॉडी पूर्ण पेन करत आहे. फक्त लास्टचे शेवटचे फक्त 5 ते 10 मिनटं राहिलेत, तेवढं वाजवायचं. मग नंतर निघायचं आपल्या घरी जायला. फायनली आम्ही 2 दिवसानंतर घरी जाणार आहे. काय बरं. फायनली पॅकअप झाला आहे. पॅकिंग चालू आहे, बघू शकता तुम्ही पाठी. इकडे पण सगळं पोरं फटाफट पॅकअप करतात, कारण की सगळ्यांनाच लवकर घरी जायचं आणि तो पण भरपूर आला डरली. आणि मेन म्हणजे जर आम्हाला ट्रेनने जायचं आहे, अजून तो मोठा एक टास्क आहे. भावा काय आहे आज आपल्या भावाचा कॉल होता, भावाने प्रोग्राम घेतलेला आहे, ह्याच्या थ्रू आलेला कॉल. असतंय भाऊ, घे मजा यार, थकलोय. पॅकिंग करून घेऊया पटापट आणि निघूया. कुठे? घरी चाललास? 2 दिवसांचा घरी चाललो. 2 दिवसानंतर चालाय जाऊन तर आला दुपारी.
5 मिनिटांनी गेलो ना. आलास ना पण गेलास ना. आम्ही होतो गाडी. हा आम्ही नाही गेलो. आम्ही नाही गेलो बरोबर. जाऊन तरी आला अंघोळ तरी करा. सामान वगैरे टेम्पोमध्ये पॅक करून टेम्पो आहे तिकडे साहिल वगैरे आहेत आणि आम्ही निघालो कारण की आम्ही आलो आहे ट्रेन भेटली पाहिजे आम्हाला. 12 वाजले आता 1:06ची काहीतरी लास्ट ट्रेन आहे. शूट वगैरे काय जास्त करणार ना डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावरच भेटतो एरियामध्ये कारण की भरपूर हालत खराब झाले आहेत थकलो आहे भरपूर. आता आम्ही पुढे जाऊन काहीतरी खाऊ पहिला मग नंतरला ट्रेन पकडू. ते भूक काय वेळचा काय हे नाही जेव्हा पण येतो ना तेव्हा याला काय ना काय खायला पाहिजे असतं. लागले बाबा काय अरे टिफिन घेऊन येत जा ना बाबा तू. टेम्पोतच राहिला. हा टेम्पोत राहिलाय. टेम्पोत राहिलाय. हा 5 जण जातील आरामात. 5 जण आरामात. तर कसा वाटला आपला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा आणि लाईक कमेंट शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पण चाललो आता घरी भरपूर थकलो 2 दिवसाची झोप एकदम मस्त काढली. चला बाय बाय गुड नाईट.